द्यायची. मी तर तुमचा विरोधक आहे खरं तर. मला तुमचा इतका राग यायचा. म्हणलं काय हो माणूस बा हायला आमचं मराठ्याचे लोक गोळा झाली, आम्ही काय गेलो. मला किती माझ्याकडे रेकॉर्डिंग घेत बरं का, मी विथ प्रूफ आहे. आम्हाला शंका आली म्हणले काहीतरी गडबड होणार आहे. लाज वाटायला पाहिजे कीर्तनकाराला, एका कीर्तनकाराला. हा तू कोण वकील आहे ते आण आमच्या पुढं. वाशीच्या त्या बंद खोलीमध्ये किस पाडणारे वकील काय झालं. समाजाला माझं आव्हान दंड ठोकून करते. मी बी मराठ्याचा हा मी बी जाते. आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही या. विथ प्रूफ आहे माझ्याकडे सगळं. माझ्याकडं कल्पनेच्या पेक्षा बाहेर पुरावे आहेत माझ्याकडं. ते स्टेटमेंट तुमच्यासाठी होतं. ते तुम्ही विमानाने फिरले, शासनाच्या भाकरी खाऊन फिरले, हे तुम्हाला होतं का ते? हा मी चुकला म्हणलं. तू काय माझं घरदार मारून टाक, काय तुझे गुंड झुंड पाठव. अरे मी बी जातीवंत खानदानी मराठ्याचा आहे. नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठा आंदोलन आणि मराठा आंदोलनाची काय दिशा आणि कशा प्रकारची दशा आहे ही पहिल्यापासून आपण व्यवस्थितरित्या मांडत आलेलो आहोत. म्हणजे कुठल्याही समाजाला आपण कमी लेखणं किंवा मग त्यांना काउंटर करणं किंवा मग ते आंदोलन संपावं, त्यांना काहीही मिळणं, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची भावना पहिल्यापासून मनामध्ये नव्हती. मराठी महाराष्ट्रसुद्धा कुठल्याही प्रकारची तशी काहीही इच्छा नाही आहे. मात्र तरीसुद्धा आंदोलन कशा प्रकारे डायव्हर्ट होत आहे या सगळ्या गोष्टी मांडत असताना पहिल्यापासून मराठी महाराष्ट्रानं त्यांना दिशा आणि योग्य मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. पहिल्यापासून मुळामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगण्याचं काम केलेलं आहे आणि समाजाला पोषक असणाऱ्या गोष्टी आहेत ते सांगण्याचं काम आपण अनेक वेळा चांगल्या पद्धतीनं धाडसाने केलेलं आहे. काही लोक आता बोलत नाहीत, मात्र हीच वेळ आहे ती बोलायची. आणि जे धाडसी लोक आहेत ते समाजासाठी उपयोगी आणि पोषक असतात. त्या सगळ्या गोष्टी घेऊन पुन्हा एका धाडसी आणि समाजहित जपणाऱ्या माणसाचा जो काही उल्लेख आहे ते या ठिकाणी मी करणार आहे. त्यांच्यासमोर तुमची आणि ही सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळामध्ये त्यांची ओळख जर सांगायची झाली तर बाळासाहेब महाराज आहेत, हरिभक्त परायण आहेत. फार मोठी ओळख महाराष्ट्रामध्ये आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर ओळख आहेच, मात्र कायदेशीर पद्धतीसुद्धा त्यांनी फार मोठी कामगिरी मराठा समाजासाठी केलेली आहे. 2006 पासून मराठा समाजाचा लढा त्यांनी लढलेला आहे. गायकवाड कमिशन जे आहे ते त्यांच्या पिटिशनमुळे बसलेलं आहे. जे गायकवाड कमिशनचा उल्लेख अनेक वेळा केला जातो ते गायकवाड कमिशन जे आहे ते महाराजांच्या पिटिशनमुळे जे आहे ते बसलेलं आहे. महाराज माझ्यासोबत आहेत. मराठा समाज, मनोज जरांगे आणि या सगळ्या गोष्टी कशा घडलेल्या आहेत, मनोज जरांगेंनी आता समाजासोबत काय केलेलं आहे, काय नेमक्या गोष्टी केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो काय आहे तो पर्दाफाश या ठिकाणी महाराज करणार आहे. तर जाहीरपणे सुरुवातीपासून महाराज त्यांच्यासोबत, म्हणजे जी काही कोर कमिटी असते, म्हणजे ते नेहमी म्हणत असतात आमची कमिटी, त्या कमिटींपैकी एक असणारे महाराज आहेत. आणि महाराजांना काही मिळालेलं नाही आहे म्हणून महाराज या ठिकाणी आलेले नाही, तर महाराजांना समाजामध्ये काय घडलं आहे आणि महाराजांना समाजामुळे मी तिथे असताना सुद्धा काहीही मिळालेलं नाही आहे याचा पश्चाताप आहे आज, की आम्ही कोर कमिटीमध्ये सुद्धा असताना सुद्धा काहीही करता आलं नाही आणि समाजाला आम्हाला काहीही देता आलं नाही असं महाराजांचं म्हणणं आहे. त्यांच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये व्हिडिओ स्किप न करता ऐका, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. अन्यथा काहीही कळणार नाही आणि तुम्ही म्हणाल की ही फार तुम्ही थोतांड मांडताय. महाराज तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आणि तुमचे महाराज, आपला नेता एकच आहे. कोण आहे? माझे छत्रपती शिवाजी महाराज. हे कोण आहे? आपले शिवाजी महाराज आज देहाने नाहीत, पण शिवाजी महाराजांचा विचार, समतेचा विचार, न्यायाचा विचार, स्वातंत्र्याचा विचार आज आहे. देव फार महत्वाचा आहे. आपला जर देव चुकला, आपला साधू चुकला, आपली संगत चुकली तर आपल्या आयुष्याची राख रांगोळी होईल. महाराज संगत, देव, साधू हे फार महत्वाचे. तुकोबाराने तुम्हाला म्हणले आंधळे झाले. तुम्ही कोण झाले? आंधळे. प्रमाणे तुका म्हणे कैसे महाराष्ट्राच्या वतीनं, तमाम महाराष्ट्राच्या समाजाच्या वतीनं जे आम्हाला ऐकतात त्यांच्या वतीनं तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही समाजामध्ये कशा प्रकारचे आहात हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही मला, कारण वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला फार चांगली ओळख आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून कशा प्रकारचं तुम्ही काम केलेलं आहे याबद्दलची नव्यानं माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही. अनेक प्रसंग आपण बोलताना बोलू. काय नेमकं घडलं होतं, कधीपासून तुम्ही जरांगे पाटलांसोबत होतात आणि काय तुम्हाला या ठिकाणी नव्या गोष्टी किंवा मग चुकीच्या गोष्टी वाटलेल्या आहेत म्हणून तुम्ही आज मराठी महाराष्ट्र मंचावर आहात? जय हरी.
खरं ऐकायचं तुम्हाला? खरं ऐकायचं आहे म्हणून. आणि मराठी महाराष्ट्र मी सुरुवातीला सांगितलं की खरंच सांगताय, म्हणजे कुठल्याही प्रकारे मी तुमचासुद्धा उल्लेख या ठिकाणी केला की महाराजांना काही मिळालं नाही म्हणून नाहीत महाराज इथं, की समाजाला काही मिळालेलं नाही आणि चुकीच्या दिशेने समाजाला घेऊन गेलं म्हणून तुम्ही इथे बोलायला. तुम्हाला खरं ऐकण्यासाठी या ठिकाणी बोलायचं. आणि धाडस म्हणजे मराठी महाराष्ट्र जो बोलतो तो धाडसी माणूस आहे आणि तुम्ही त्यापैकी एक आहात. कारण बोलायला आज समाज खरं बोलायला फार म्हणजे बोलतच नाहीत लोक, कारण काही त्यांची बंधनं असतील, निवडणुका असतील. मात्र तुम्हाला काही निवडणूक लढवायची नाही आहे, काही लढवायची नाही, मलाही निवडणूक लढवायची नाही आहे. त्यामुळे कुणी विरोधात जायचं काही कारण नाही आणि खरं बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरंच बोला. हे खरं आहे. खरं अशी वस्तू आहे ना, सत्य फार कटू असतं. बरोबर. आणि आपल्या ग्रामीण भागात एक म्हणे, खरं बोललं तर कोणाला राग येतो. त्याच्यामुळं आणि सत्य स्वीकारणं आणि असत्य टाकणं याला फार हिंमत लागते, फार धाडस लागतं, फार ताकद लागतं. आम्ही ज्या परंपरेतून आलो आहे ती तुकोबारायांची परंपरा आहे. आणि तुकोबारायांच्या अभंगाचं जर अवलोकन केलं, चिंतन केलं, पाहिलं, त्यांच्या चरित्राचा एक अभंग आहे की काय बोलावं, काय करावं. तर तुकोबाराय सांगतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमत. बरोबर. आम्हाला बहुमत कुणीकडे आहे, कोणाच्या बाजूने लोक येतात ते आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला खरं मांडायचं, सत्य मांडायचं. फक्त सत्य ऐकायचं. तुम्ही धाडस ठेवा. काय सत्य, काय सत्य, माझा काय लाभ आहे, माझा काय फायदा आहे, माझा काय तोटा आहे. मी अतिशय व्यवस्थित आहे. आमचं सगळं घराणं सगळं व्यवस्थित आहे. सगळं मी कोणत्या राजकारणात नाही, कोणत्या पक्षात नाही, काय नाही. होतं पूर्वी काम करतो, सगळं सोडून दिलं. आणि माझ्या जगद्गुरू तुकोबारायांची भंडारा डोंगरावर सेवा करणं, तुकोबारायांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणं हे आमचं काम आहे. बरोबर. परंतु या मराठा आरक्षणाच्या चळवळीशी माझा गेल्या 2006 पासून संबंध आहे. 2006ला पहिल्यांदा आम्ही नागपूरच्या विधानसभेच्या याच्यावर उपोषणाला बसलो होतो. अनेक आमचे ते आहेत सगळे, पण ते सांगायचे ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा होता, राणे कमिशन आलं. राणे कमिशननी एक आरक्षण जाहीर केलं मराठा समाजाला आणि ते हायकोर्टाने स्टेड केलं. आणि मग हायकोर्टामध्ये याचा वाद चालू होता. बरोबर. त्या ठिकाणी आम्ही अशी चर्चा करायचं, बा आमचे कायद्यामधले माझे गुरुवर्य आहेत तांबे सर म्हणून, मी लॉ कॉलेजचा स्टुडंट आहे. आणि मग त्यांची चर्चा केली. म्हणलं सर हे काय बा, कोणता समाज मागाशी, कोणता समाज प्रगती हे कोणी ठरवायचं. बरोबर. तर हे काम आहे मागासवर्ग आयोगाचं. बरोबर. आणि मग ह्यासाठी ते म्हणले करता का डेअरी. म्हणलं आमचं आम्ही भेटच नाही ना. तू माणसं कशाला भेटतात, मरायला भेटतात. आमची अशी परंपरा आहे वारक्याची, भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःखी होता जनानं देखावे. आम्ही आमच्या कशालाच भेट नाही. आम्ही खरं सांगायचं, खरं सांगायचं. आणि मग त्या ठिकाणी मी पिटिशन केली हायकोर्टामध्ये. 42-55-2017 मुंबई हायकोर्टाच्या वेबसाईटवर आपण जाऊन पहा, निकाल लागला. आणि मी सांगितलं बा हे काम हायकोर्टाचं नाही, माननीय नामदार हायकोर्टाचं हे काम नाही आहे. विनंती आहे माननीय कोर्टाला की हा सगळा डाटा आपण राज्य मागासवर्ग आयोगामध्ये द्या. मागासवर्ग आयोग ठरवेल बरोबर कोणता समाज प्रगत आहे, कोणता मागास आहे, त्यांना कसं आरक्षण द्यायचं असं सर्वे करीन वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी सरकारला विचारलं. सरकारने सांगितलं बा आपण परवानगी दिली. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला परवानगीची गरज नाही, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आमच्याकडे मॅटर चालवायचं का, मागासवर्ग आयोगात मॅटर चालवायचं. आणि मग हे सगळं गायकवाड कमिशनमध्ये गेलं. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आला, आरक्षण मिळालं. तर पुढचा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती. ते हायकोर्टाने टिकवलं, सुप्रीम कोर्टात रद्द झालं वगैरे वगैरे. आणि मग मी वारकरी कीर्तनकार असल्यामुळं मी थोडा विचार केला की तुकोबारांनी काय सांगितलं तेच काम करायचं. आता हे खूप वर्ष आमचे अनेकांचे आयुष्य ह्याच्यात गेले. आमचं आयुष्य आपण आता तुकोबाराचं काम करू म्हणून याच्यापासून जरा बाजूला झालो. मधल्या काळामध्ये शेतकरी चळवळीमध्ये असताना काही माझा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मी काही फार नव्हतो चळवळीमध्ये. पण हे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झाल्यानंतर आणि मग सगळे लोक माझ्याकडे आले. आम्ही नगर शहरात राहतो, चला बा महाराज असं. मग आम्ही थोडं फिरलो, प्रचार केला, प्रसार केला, गावगाव कीर्तन केले मी जाऊन. हे तुमच्याकडे मी तुम्ही दाखवते लोकांना. गावगाव प्रचार प्रसार केला. कुणबी कोण, मराठा कोण, कशी आहे, तुकोबाराय काय म्हणले, महात्मा फुले काय म्हणले, रामदास स्वामी काय म्हणले, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले, हा सगळंच सगळं आपण मांडणी करून गावगाव आणि कोणत्याही जातीचा द्वेष न करता. आमची भूमिकाच मुळात वारकऱ्यांची आहे ना. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. आम्ही जातपात न मानणारे लोक आहोत. आणि मग आम्ही गावगाव प्रचार केला. आणि मग खूपच ते टोकाचं उपोषण चाललं होतं. आम्ही तिथे गेलो, उपोषण सोडवलं. आणि नंतरचं जे दुसऱ्या टप्प्याचं उपोषण आंदोलन जे चालू होतं, उपोषण चालू होतं, त्यामध्ये आम्ही गेलो. आणि मग ते जे सगळे सोयरेचा कायदा, सगळे सोयरे हे जे चालू होतं, तर त्याच्यामध्ये ह्या 15 जानेवारीचा दिवशी मी तिथं होतं. 15, 16, 17 असे 3 म्हणजे यांच्याकडून यांनी सांगितलं का
मग तज्ज्ञांकडे जा, परत मागं या, अशा पद्धतीचं मी एक मध्यस्थाची भूमिका आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं माझी कायम तुम्ही पाहिलं ना, माझा आवाज दिसून तुम्हाला, मी कॅमेऱ्याच्या पाठ करून कॅमेऱ्यावर उभा राहिलोय. मी काल पाहतो तुम्हाला सगळा प्रवास सांगतो, फक्त कालच्या दिवशीच मी कॅमेऱ्यासमोर आलो आणि आज तुमच्या समोर कॅमेऱ्यासमोर आलो. त्याची गरज आहे. आम्ही गेलो त्यांच्याकडं आणि त्यांनी सांगितलं 4 मागण्या होत्या त्यांच्या, आपण त्याच्याकडे जाऊ पुढे त्याच्यानंतर. आणि मग करत असताना दुसऱ्या टप्प्यातलं हे 10 तारखेला आत्ता उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर मधल्या काळात सगळेच वरेचा आदेश आला, JRT अधिनियम झाला पारित, त्याचा मसुदा वगैरे वगैरे, आणि ते बसले अचानक बसल्यानंतर मला शॉक झाला की आता का बसले. मी विचारलं तिथं आमच्या सगळ्या मित्रांना फोन करून, बा हे का बसले उपोषणाला. ते त्याची अंमलबजावणी करायची. आणि म्हणलं त्याची अंमलबजावणी करायची त्या अध्यादेशामध्येच लिहिलेलं आहे की 16 तारखेपर्यंत नागरिकांना हरकती मागवल्या जातील आणि तिथून पुढं हा त्या दिवशी किंवा तिथून पुढं त्या दिवशी हा राजपत्रात त्याचा निर्णय होईल. मग आता 10 तारखेला काय झालं, ते नाही अंमलबजावणी करा, अजून दुसरे 2-3 मागण्या होत्या, मला कळलंच नाही का म्हणून बसले. मग मी तिथे गेलो, म्हणलं ठीक आहे तुम्ही निर्णय घेतला पाटील, ठीक आहे तुमचा निर्णय आहे. मुळातच मी त्याला कोर कमिटी कोण असं कळलं, कोर कमिटी ते मानित नाही, पण ते गावकऱ्या कोण असं कळलं, जे त्यांचे सहकारी त्यांच्याकडून असं कळलं की त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही का म्हणून उपोषणाला बसले. ते म्हणले आपण काय करू, एक मिटिंग घेऊ, जशी मुंबईला जायच्या वेळेस मिटिंग घेतली होती तशी मिटिंग घेऊ म्हणले. आणि ते जाऊन बसले तिथं आपल्या त्या याच्या पुतळ्याखाली शिवाजी महाराजांच्या, आणि डायरेक्ट पत्रकारांना म्हणले आता मी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला, आता तुम्ही बोला, पुढचं बोला. म्हणजे जे 4-2 लोक असायचे, जे नेहमी म्हणतात ना ते आमचे सहकारी यांना काही सांगायचं नाही, अचानक काहीतरी गोष्टी निर्णय अदृश्य आहात, मग ते अदृश्य आहात, त्यांना सांगायचे नाही, अचानक काहीतरी निर्णय घ्यायचे आणि ते सगळ्यांना मान्य करावं लागतात मजबुरी. पूर्वी त्यांनी चर्चा केली, लोकांना बोलावलं सगळ्यांना, नाही असं काही नाही, एखाद्यावर जर नुसतीच टीका करणं याला अर्थ नाही. आणि पूर्वी त्यांनी विचारायची, बोलायची, चर्चा करायची. पण हे जे होतं ना 10 तारखेला उपोषण, त्यांनी कोणालाच विचारलं नाही, अचानक बसले. बसणार जाय ना अधिकारी, आपल्या प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य अधिकारी, ते बसले. आणि मग बसल्यानंतर आम्ही गेलो बा तिथं, असं आहे तसं आहे, अमकं दमकं गेलो, तर ते काय झालं नाही. ज्या दिवशी शिव्या गाळायचा प्रकार झाला त्या दिवशी मी त्या स्टेजवर होतो, तिथं बसलेलो होतो. आणि मग मी सगळ्यात शेवटी तो जर व्हिडिओ आपण पाहिला, ते कमिशनर साहेब होते, आर्दड साहेब होते, आणि त्याच्यानंतर वेगवेगळे होते ना आमच्या नगरचे इतिहासतज्ञ, ज्यांचे ह्या तुमच्या मराठवाड्यावर नोंदी शोधायला खूप मोठं त्याचं काम आहे, प्रचंड काम आहे. मी वेगळ्या अर्थाने म्हणतो उपकाराची एक प्रकारची त्यांनी नोंद, असे ते संतोषराव माझ्याबरोबर होते आणि मी होतो. त्यांनी सांगितलं, त्यांना तर इतका घोडा लावून टाकला हिशोबाच्या बाहेर, नको ते बोलले. मग मी म्हणलं बा आता मी काय सरकार नाही, काय नाही, पण वारकऱ्यांचा प्रतिनिधी मी, वारकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. आणि वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही पाणी प्या. महाराज तुमच्या 13 दिवस बसले त्या अन्न पाणी वाचून. मी मराठा आहे, महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराज. मी काय मुंबईहून आलो नाही, देऊन आलो, बारसकर महाराज आहे, माझ्या डोळ्यात पाणी येतो, माझ्या मराठ्याचे, तुमचं रक्त एक आहे, तुम्हाला पाणी प्यावं लागेल. तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे, तुकाराम महाराजाचा, जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्यावानी 13 दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते. माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला आता कळला असेल. आमची वारकऱ्याची, कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या. तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही पाणी प्या. हे आंदोलन हे चालूच राहणार आहे, आम्ही म्हणत नाही, जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत. बसा शांत, थोडं डोकं दुखायला लागलं माझा तिकडं आला 15 दिवस तुम्ही एकदा लागला तुकाराम महाराजांचाही सांगाल. महाराज मी शांत व्हा, फक्त मी महाराजांचा निरोप कळतं मला, संत भिंत सगळे कळते, मी मानतो वा माझा. तुमचं आंदोलन थांबू नका, जे काय असेल तुमचं आंदोलन थांबलं. पाणी मला म्हणलं काय संतन फिंतन हे काय पद्धत आहे बोलायची, निघा इथून, कुठा मला डोकं तुकाराम फिकाराम असं काहीतरी म्हणलं. हा अरे म्हणजे तुम्हाला आधीचा जर माझा व्हिडिओ पाहिला तर मी ते उपायुक्त गव्हाणे साहेब ते आणि मी बोललो, तो व्हिडिओ येतो, आपण तुम्ही याच्यावर दाखवा की मला काय म्हणे हे महाराज आहे तिथं, त्यांचे कोणते शब्द आहेत साक्षीदार करायचे ते महाराज, त्यांचे 3 शब्द सांगतो. हे महाराज आहे तिथं, महाराज करू लागायला येतं, त्यांचे तुमची भाषा थोडी वेगळी आहे टोनिंग. हा महाराज करू लागायला येतं आणि महाराज साक्षीदार येतं. आधी सन्मान मला आणि नंतर चला उठ निघून. म्हणजे तुमच्या माणूस उपयोगात, म्हणजे तुम्ही काम काढून घेतलं, अध्यादेश घेतला, सगळं समाजाचंच होतं ना. आम्ही तुमच्यासाठी आलोच नाही, आम्ही आलो समाजासाठी. आम्ही समाजासाठी आलो
आणि तुमच्या लक्षात आलं का हा माणूस आता इथपर्यंत ठीक आहे, आता सोडून द्यायचं, आता सोडून द्यायचं. पण तुम्ही आम्हाला सांगायचं ना हळूच कानात का येऊ नका बाबा, आता संपला तुमचा विषय. तुमचं काम संपलं. तुम्ही भर स्टेजवर मला काय म्हणले, बरं मला म्हणा नका जाऊ ना तुम्ही, हो मी सामान्य माणूस आहे, मी काय फार नाही, पण तुम्ही काय म्हणले संतन फिंत तुकाराम. अरे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांच्या मी कदापिच सहन करू शकत नाही. हा माणूस चुकला, बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द हा कोणाच्या बापाला मागे घेता येत नाही. चुकला म्हणलं तू काय माझं घरदार मारून टाक, काय तुझे गुंड झुंड पाठव. अरे मी बी जातीवंत खानदानी मराठ्याचा आहे, मी मराठा आहे ना, मी कोण आहे एवढा तळतळून का बोलतो. माझ्या तुकोबाराला तुला बोलायचं काय कारण आहे, काय कारण आहे तुला बोलायचं, अजिबात नाही. आणि मला झोप नाही आले 2 दिवस, भंडारा डोंगरावर गेलो, आमचा सप्ताह चालू आहे तिथं. म्हणलं ह्या माणसामुळे पारायण नाही, काय नाही काय नाही, आणि कुठं भरलं. बरं मी हे भगवे मी आरक्षणाच्या चळवळीत कधीच वापरलं नाही. जोडण्याचं काम आहे वारकऱ्याचं. तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे ज्याशी नाही हरिभक्ती तेने भगवे हाती धरू नये. भगवं धरणारी माणसं आम्ही वापरलं नाही. आम्ही मग मला जो अनुभव आला अतिशय वाईट आला. मला व्यक्तिगत बोलला असं मला काय दुःख नाही. तुकोबाराने सांगितले मान अपमान गोवे आवेगे गुंडून ठेवावे. अपमान झाला मान झाला गुंडाळून ठेवून आपलं कामाला लागा. मला माझं व्यक्तिगत काय नाही, पण माझ्या तुकोबारायला हा माणूस बोलला. म्हणलं आता नाही, आता सत्य सांगायचं, काही हो सत्य आम्हा म्हणी. तुकोबाराय काय सांगतात, आमच्या मनात काय सत्य नव्हे गबाळाचा धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाशी बरे. मी खरं बोलणार आहे, तीक्ष्ण बोलणार आहे, पण कशासाठी, तुमचं दुखणं बरं करण्यासाठी बोलणार आहे. नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर, मे भीडन भाड ठेवणार नाही. तुकोबाराने ठेवली कोणाची भीडभाड, आणि कशाला ठेवायची. आम्ही त्यांच्या परंपरेतले आहोत, आम्ही कोणाची भीडभाड ठेवणार नाही. मला सत्य सांगितलं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे. ठीक आहे, आमच्या तुम्हाला ग्रामीण कीर्तनातली गोष्ट आहे. एक मारुती देवळात काय झालं, सगळे गावकरी गेले आणि ते मारुती देवळात त्या मारुतीची बिंबीने काहीतरी चमकत होतं. एक जणांनी बोट घातलं, आतमध्ये इच्छू होता, इच्छून दिला ठणका, इच्छू चावला त्याला. तिने काढ हात असं करायला लागला, असं करायला लागला. मग विचार त्याला काय झालं, आता त्याला सांगता येणार ना, कशाला आपण चुकीचं काम केलं, तिथं झाकमारी केली. हा मग काय ना गार लागत हा हा हा. दुसऱ्याने हात घातला, तो लागला हा हा करायला, गार लागत आहे. निम्या गावाने घातला हात. आता मी घातला हात, मी गेलो तिथं अंतरावरीला, मी हात घातला, बसला ठणका मला. ओरिजिनल सांगितलं हा बसला ठणका. आता मी गार म्हणू का, मी नको सांगू समाजाला. खरं सांगितलं. अरे मला सांगितलं पाहिजे, इथं इच्छू आहे, इथं ठणका, इथं चूक आहे, इथं चूक ते चूक काही असू द्या, इथं चूक आहे. आणि म्हणून मला आपल्याकडं सांगायला लागलं. आता आपण तर खूप त्याची, मी तर तुमचा विरोधक आहे खरं तर. मला तुमचा इतका राग यायचा, म्हणलं काय हो माणूस बा, हाय आमचं मराठ्याचे लोक गोळा झाली, आम्ही काय गेलो. एवढा मोठा समाज कधी एक होत नव्हता, आणि तो समाज एक झाला. आम्हाला खूप मनातून आनंद झाला. चांगला माणूस आहे, अरे इतका जरांगे पाटील म्हणजे प्रामाणिक माणूस आहे, देव माणूस आहे, देव करून टाकला आम्ही जरा. होता तसा तो. पण काय माहिती का, हे लय अवघड काम आहे, कॅमेरा, म्हणून आम्ही याच्यापासून लांब राहतो. इतकं ही डोक्यावर हवा गेली ना, JCP फुलन आणि ते हे तेन. अरे आम्ही बी फुलावाले येतं, आम्हाला गावात आमचे तर पाय धुतात लोक, गण लावतात पायाला. हा हे दोन एकदा कसं आहे, एका उंचीवर गेल्यानंतर ती उंची टिकवावी लागती. हा म्हणून आम्ही आपलं लय जपून राहतो, याला नको हे समोर. पण सत्य सांगण्यासाठी आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. महाराज इतके आम्हाला वाईट अनुभव आले. आत्महत्याग्रस्त झालेल्या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली एका युवकांनी, करूच नाही, काहीच कारण नाही. आरक्षण म्हणजे सगळं आहे का आपलं, नाही. आरक्षण असलं म्हणजे आपण ओके लगेच जगणार. मी पिटिशन केली, मी पिटिशनर आहे मराठा आरक्षणाचा. माझ्यावर मी कोणत्या पक्षाचा नाही, कशाचाच नाही. आणि मला जे लोक माझ्या परिसरात येऊन जे विचारा, राजकीय लोकांना विचारा सगळा की हा माणूस कसा आहे, मला काय करायची गरज आहे. आरक्षण सगळं आहे का. आमचे तुकोबाराय सांगतात, शुकनलिके शिगोवी येले पाय विसरूनी जाय पक्ष दोन्ही. आपल्याला पंख येतं, आपण काय करायला पाहिजे. पण आता ठीक आहे, चालली लढाई. इतका वाईट अनुभव आला की ज्या गावामध्ये आत्महत्याग्रस्त युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्याला भेटायला चाललो. आणि तिथं गेले असताना आमच्या यांनी पाटलांनी साहेबांनी गावात JCPहून फुलं घेतली, अंगोर टाकून हार घातला, फटाकडे वाजवले. ज्या गावात आत्महत्या केली आरक्षणासाठी युवकाने आत्महत्या, फुल हार घेतले. काही अंतकरणाला काही वेदना झाल्या असते, मला काही वाटलं असेल ना, मनातल्या मनात म्हणलं तुला काही लाज आहे का, हा हे काय चाललंय काय. पण बोलायचं कुणी बोलायचं.
इतके वाईट अनुभव त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेज खाली, मी स्टेजवर बसलेलो होतो. ती झाली विभागीय आयुक्त, मला काय कोणाची तरफदारी करायची नाही, काय नाही, तो माणूस कसा आहे काय आहे मला काही घेणं नाही. ते बसले बा आणि ते मी सांगायला लागले बा काय आणलं तुम्ही, काय आणलं. तर ती विभागीय आयुक्त म्हणले असं असं तसं तसं. हे निघा इथून, उठा. आई घालायला आले, हात चालीत. तुमच्या आईची सुरू झाला तरा खात्यांचा. आर म्हणलं हे काय चाललंय. आणि तो शॉक, तो माणूस माझ्याकडे बघायचा, मी यांच्याकडे बघायचो, ते त्यांच्याकडे बघायचा. शॉक झालो. पण तरी आपण समजून घेतलं का बाबा पोटात काय नाही आहे, माणसाला आग पडते. आपल्यालाही आता पोटात काय नाही तर आपणच चिडचिड करतोच ना. हां, पण कसं आहे माहिती का, एका विशिष्ट ठिकाणी आपली जर उंची झाली, आपण एका विशिष्ट स्थानावर गेलो तर आपल्याला खूप मर्यादा बाळगावं लागतात. आपलं बोलणं, चालणं, राहणं, वागणं. आता आम्ही महाराज लोक येतं आणि आम्ही अशी जर गाडी आमची ढाब्यावर लावलेली दिसते, तुम्ही काय म्हणता, बरोबर, बोट उचलणार लोक, बोट उचलणारच ना. खूप मर्यादा आहेत. आणि आपण एवढ्या 5 कोटी लोकांचं नेतृत्व काय असतील जी, त्याच्यात खूप वाद येतं, काही कोटी असतील किंवा लाखात असतील. एवढ्या सगळ्या समाजाचं नेतृत्व करत असताना आपल्या जिभेवर भान नको का. बिलकुल. जिव्हाग्रे वसते लक्ष्मी आणि जिव्हाग्रे वसते मरणम. जिभेच्या शेंड्यावरच लक्ष्मी राहते. मित्र, बांधव, लक्ष्मी आणि मरण हे सगळं जिभेच्या शेंड्यावर राहतं महाराज, हे शास्त्र सांगते. हां, आणि मग हे सगळं हे इतके असा वाईट अनुभव आला. मी सगळ्या प्रक्रियेत होतो, पण त्या मुंबईच्या मोर्चामध्ये मी तिथं शेवटच्या याच्यात तिथे गेलो नाही. तुम्ही पहा, त्या 18 तारखेला आम्ही गावात गेलतो आणि जो अध्यादेश आता मिळवला आहे, सेम अध्यादेश, तो अध्यादेश सगळ्या चॅनेलवर आहे. बच्चू कडू साहेबांनी वाचून दाखवलेला आहे. काना, मात्रा, यकार, ओलांटी काही फरक नाही. आणि तोच अध्यादेश तिथे जाऊन स्वीकारला. तुम्ही विचार करा ना. आम्ही काय थोडक्यात म्हणजे मी या ठिकाणी पॉईंट बी नोटेड प्रेक्षकांना सांगायचं आहे, मला इथे पुन्हा एकदा फोडून सांगायचं आहे की जो 27 तारखेला आमच्या हातामध्ये जो आदेश दिला तो 18 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये ठरलेला होता. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हा कानामात्रा घ्या, त्या घ्या, ह्या घ्या. मी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते कुठलाही कानामात्रा बदलता येत नसतो. मात्र तो बदललेलाच नव्हता तरी सुद्धा तो आदेश आम्हाला अंतरवाली सराटीमध्येच मिळत होता. तिथंच देऊ शकत होते, मात्र आम्हाला मुंबईला जावं लागलं. याच्यावर आक्षेप आहे आमचा. मुंबईला विनाकारण लोकांची हेळसाट, परेशानी, पैसे खर्च नेऊन मुंबईला जायचं काही कारण नव्हतं. हाच सवाल आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून विचारत होतो. महाराजांनी तर सांगितलं की तोच जी 27 तारखेला दिला, 19ला इथंच देत होतो आम्हाला. मात्र मुंबईला जाण्याचं काय कारण होतं, हा सगळ्यात मोठा सवाल सगळ्यांना पडलेला होता. तरी सुद्धा का गेलं, या सगळ्या गोष्टी आहेत. महाराज साक्षीला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तोच जी आर आहे 27 तारखेला तिथे मिळाला. म्हणजे सगळी मराठा समाजाची फसवणूक केली गेली इथून तिथून. मग आम्ही का नाही गेलो. मला किती माझ्याकडे रेकॉर्डिंग घेत बरं का, मी विथ प्रूफ आहे. आम्हाला शंका आली, म्हणले काहीतरी गडबड होणार आहे. आपलं आता मी बोलतो. आता जसे काही असतात, आमचा मराठा समाज आहे ना साहेब, इतका भोळा समाज आहे मराठा समाज. लय गोड आहे मराठ्याचे लोक आमचे. तुम्ही काय होतं, कधी कधी इतर जातीचे लोक खूप आक्षेप करतात. आता राजकारण कसं आहे, आमच्या रक्तात आहे. क्षत्रियत्व राजकारण ज्याला म्हणतात, लढाई, सुरबाना, कुणी आरे म्हणलं का लगेच आम्ही भाईवर करून कार्य म्हणतो. आमची जात पण तशीच गोड बी. तू का म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याची पूर्व कोड देऊ त्याशी. जसे आम्ही गोडच येतं. माया बापा हुनी बहु मायावंत, मायावान येतं लोक. पण आमच्या लोकांचं अडचण आहे की मराठ्याच्या लोकांची की त्यांच्या लक्षात येत नाही, समजत नाही त्यांना. तुकोबारांना पुन्हा म्हणावं लागलं, तुका म्हणे कैशी आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आम्हाला देव नाही कळाला. म्हणजे डोळ्या असून तुकोबा हे सगळं पाहिलं आणि त्या समाजाला कसं समजून सांगायचं, काय करायचं. आम्ही गेलो नाही साहेब. कसं आहे, तिथं जावं आणि मान सन्मान घ्यावा. मान सन्मान झाला नसता का आमचा. मला आवडत नाही का फोटो घ्यावा आणि माझं कौतुक करावं आणि माझं स्टेटस घ्यावा आणि मला हे करावं. पण लक्षात आलं की हा मान सन्मान फसवाय. एक दिवस की ही गाडी इतकी गाळात जाणार आहे हे नंतर कळणार आहे. भ्रमनिराश जो लोकांचा आहे तो नंतर होणार आहे. तर सगळे सोयऱ्यावर तर मी येतोच नंतर, आपण पुढच्या याच्यात ते चर्चा करू याच्यात. पण हा माझ्या लक्षात आलं आणि मला तिथं बोलवलं होतं, कुठं, वाशीच्या याच्यात. आणि वाशीच्या याच्यात बोलावलं, मी तिथं गेलो नाही. कारण मी म्हणलं जो अध्यादेश भांगेंनी आणून दिला, ते त्या सामाजिक न्याय खात्याचे सेक्रेटरी, हा तोच अध्यादेश घेऊन गेले ते मुंबईला. आणि यांना दाखवला वाशीच्या त्या सभेमध्ये दुपारी 12 वाजता बघ ते दाखवला. ते काय तुम्ही बघा त्याच्यात लिहिलंय 15 मिनिटात देतो म्हणले. 15 मिनिटात असं यांच्या बापाचे अध्यादेश होता असतो का. तोच अध्यादेश आहे ना. तुम्ही ऐकलं का, तुम्ही ऐकलं का त्याच्यात त्या क्लिपमध्ये नीट जाय. माझं समाजाला अतिशय विनम्र आव्हान आहे की तुम्ही नीट पहा, विसरू नका. तुकोबाराय काय सांगतात, विसरली तया थोर झाली हानी. विसरलं का हानी झाली, तोटा झाला, नुकसान झाला. ते बोलले हे म्हणले 15 मिनिटात येतो. अरे तोच जी आर होता.
आम्ही त्यांना विचारलं तो जे आर आणि तोच जे आर आपल्याला देऊ लागले सगळे सोयऱ्याचा नवीन काय आता ती त्यातल्या आतल्या खूप काही गोष्टी आता काही चांगल्याही गोष्टी झाल्या असं सगळंच वाईट झालं आणि सगळंच नुकसान झालं पण चांगल्या गोष्टी आणि झालेलं नुकसान याची जर तुम्ही मूल्यमापन केलं तर नुकसान जादा आहे आणि मिळालेलं कमी आहे आता हे आणि मग आम्ही गेलो नाही तिथं सगळ्या सोयऱ्याचा आणि मग तोच जे आर मग तुम्ही ती मुलाखत तुम्ही ती लावा याच्यात तुम्ही नंतर ते याच्यात करून लावा की त्या वाशीच्या सभेमध्ये हे काय म्हणले हे बघा एका चॅनलवर गेलं तर अर्धवट समज लई बेकार त्यांचं वाक्य तेव्हा मला काना मात्रा उकार यालांटी हे सगळं मी तपासून घेणार हे पाहणार आणि हे पाहूनच मी निर्णय घेणार मी माझ्या अभ्यासकांना बोलितो वकिलांना बोलितो मला प्रश्न असा पडलाय माझी विनंती बा तो कोण वकील आहे त्या ना आमच्या पुढं वाशीच्या त्या बंद खोलीमध्ये किस पाडणारे वकील कायद्याचा हा सगळ्या बघा त्यांची स्टेटमेंट काय आहे पटलं तर आम्ही स्वीकारणार नाही पटलं तर आम्ही आझाद मैदानावर जाणार आणि अजून एक पलटी सांगतो त्यांची मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार आणि नाही मिळालं तरी त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ केलाय तुम्ही ऐकला हा आम्ही तर म्हणलं आता बघा बा आता इथं जाणार तर आहेच म्हणलं आता अध्यादेश आणि मग ते जे अभ्यासक त्यांच्या संग चर्चा केली आणि पहाटे काही रात्री 3 वाजता तिने ते स्वीकारला आणि मग म्हणले सकाळी बा असं आपण पुन्हा उपोषण सोडू वगैरे वगैरे आमच्या लक्षात आलं की समाजाला याच्यातून काय मिळालं नाही तोटा काय झाला तुम्हाला अजूनही याच्यात म्हणजे खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आता ते आता मी नंतर सांगू कसं असतं माणसाचा एक स्वभाव असतो नेतृत्व कशाला म्हणतात नेतृत्व जर बघायचं असेल तर मी आत्ताचे जे राजकारणी येतं मी कोणालाच नेता मानित नाही नेता कोणाला म्हणतो माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे नेते येतं नुसते आमचे नाही मराठ्यांचे नाही 18 पगड महाराष्ट्र तुम्ही बघा शिवाजी हे नाव तुम्हाला नुसतं मराठ्यात नाही तुम्ही 18 सगळ्या जाती काढा सगळ्या जातीत तुम्हाला शिवाजी नाव सापडन का सगळ्या जातींनी शिवाजी महाराजांना स्वीकारलं ते नेतृत्व तसं होतं अरे चांगलं काम केलं तर पाठीवर हात फिरवायचा अरे बेस्ट चांगलं केलं बरं का हे पाठीवर हात फिरवायची पद्धतच नाही नुसता घोडा लावायचा सोडून द्यायचं नुसतं तोंड टाकायचं नुसतं घोडा लावायचा नुसता पान उतारा करायचा अरे खरं ऐकायचं शिका ना ते डॉक्टर तुम्ही कालचा व्हिडिओ बघा ते डॉक्टर सांगत होते मी तेव्हा स्टेजच्या खाली होतो मला विनंती केली वर या त्याला समजून सांगायला म्हणलं मी नाही येत भाऊ एकदा ठणका बसला इच्छाचा परत कोण बिंबी घालायला जाईल मी नाही जाणार म्हणलं तर ते बोलायला लागले तर डॉक्टर तू खोटं नको बोलू तू त्यांचा चहा प्याला त्या दिवशी आम्हाला काय म्हणे माहिती तुम्ही भाकरी खाल्ल्या सरकारच्या आम्हाला भाकरी भेटत नाही म्हणजे ते स्टेटमेंट तुमच्यासाठी होतं ते तुम्ही विमानाने फिरले शासनाच्या भाकरी खाऊन फिरले हे तुम्हाला होतं का ते हा मी आणि डॉक्टर संतोष यादव हे संतोष यादव आमच्या नगरचे येतं हे आम्हाला होतं तुम्ही सरकारच्या भाकरी खाल्ल्या विमानाने फिरले अरे माझ्या आयुष्यात मी रुपडा घेतला नाही तुकोबराच्या याच्यावर कीर्तन केलं मा कधी सौदा दाखव कोणाला मला रेकॉर्डिंग दाखव का तू कीर्तनाचे पैसे घेतले का डोंगरावरचा माणूस भंडारा डोंगरावरचा कीर्तनकार कोणा आयुष्यात आपण नाही हातपास सारला कोणी आणि आमचे बारसकराचे वाकड्याचे लोक आहेत आमच्या सावडीतले आम्हाला आमच्या आई वडिलाच्या बापदादाची कृपा लई आहे आम्ही खूप समाधानी येतो खूप आम्ही कशाला भाकरी खाऊ सरकारच्या आम्ही कशाला त्यांच्या इमान काय आम्ही हिंडत नाही का मी इमानाने नामदेव महाराज 100 लोक पंजाबला घेऊन गेलो इमानाने गोरगरिबाचे लोक घेऊन गेलो आम्हाला इमान माहीत नाही का आणि ते आम्हाला म्हणलं इमानाने हिंडत आणि सरकारच्या आमचा जाग इतका अपमान केला साहेब इतका अपमान म्हणजे भयानक तुम्ही अपमान भुजबळांचा करा तुम्ही म्हणजे मी म्हणत नाही करा म्हणून पण ते तुमचे शत्रू येतं आंदोलनातले ते प्रतिस्पर्धी येतं आंदोलनातले ते हे येतं तुम्ही विरोधी पक्षाचा तुम्ही त्या ठिकाणी अपमान त्यांच्यावर टीका करू शकता पण तुम्ही तुमच्यातलीच जी माणसं येतं आणि त्यांच्या पाठीवर हात एक माणूस नाही तुम्हाला सांगतो की ह्या माणसाने त्याला शिवीगाळ केली नाही एक माणूस नाही सुरुवातीपासून सहकार्य करणारा सोबत राहणारा माहिती देणारा कायदेशीर प्रक्रियेमध्ये माहिती देणारा सल्ले देणारा कुणालाही सोडलं नाही अहो ज्याला काय ते जे लोक आहेत त्यांचे भोवतीचे लोक लय इतके चांगले लोक आहेत काय सांगू तुम्हाला इतके प्रामाणिक लोक इतके समाजासाठी झटणारे लोक अरे लय रॉयल लोक आहेत मी पाहिलं आणि म्हणजे हे एवढ्या रॉयल लोकांमध्ये हे असंच कसं काय बा मला लय विशेष वाटलं ते मला त्या लोकांनी माफी मागितली राव माझ्या डोळ्यात पाणी तर सांगायला ते म्हणले नाही राव महाराज सोडून द्या अरे म्हणलं तुम्ही बोललेच नाही ना बोललो कोण आम्हाला ते बोलले आणि मग आमच्याही लक्षात आलं आमच्याही हातात काही पत्ते ठेवले नाही मग आता मला बोलणार समाज तुम्ही असं काय केलं तसं काय केलं मी तर एकच गोष्ट सांगतो मला की हा माणूस दरवेळेस बदलतो दरवेळेस मागणी बदलतो बघा
तुम्ही तुमच्या याच्यावर हा कागद आहे ना, दाखवतो तुम्हाला. हा हे तुम्ही तुमच्या याच्यावर दाखवा. हे आम्हाला 15 हे त्याचं अक्षर आहे बरं का साहेब, हे अक्षर त्याचं आहे, हे बाकीचं हे माझं आहे. आणि एवढ्या याच्यात त्यांनी लिहून दिलं. आणि त्या तुम्ही 15 जानेवारीचं हे काढा, TV नाही काय जे असतील चॅनल काढा वगैरे, त्याच्यावर तुम्हाला ही चर्चा झालेली दिसन. त्यांनी त्याच्या हाताने दिलं 1 2 3 4 हे 4 मागण्या ज्या आहेत. आणि ही 5वी मागणी तिने खाली लिहिलेली अशी बाण केलेला आहे असा. हां, तर ह्या 5 मागण्या तिने लिहिलेल्या आहेत. हां, ह्या 5 मागण्या व्यतिरिक्त एकही मागणी नाही. काय मागणी आहे? ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना 20 जानेवारीच्या तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. बरोबर. नोंद न मिळालेल्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना तात्काळ 20 जानेवारीच्या आतच, ही शब्द बरं त्यांची, शपथपत्र घेऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मागेल त्याला देण्यात यावे. आणि अंतरावलीसह महाराष्ट्रातील सर्व केस मागे घेण्यात यावे. आणि गावागावावर तालुका स्तरावरच्या तात्काळ नोंदी, म्हणजे गावाला चिटकवायची ना ज्यांच्या नोंदी सापडल्या, आणि कॅम्प लावा. एवढ्याच मागण्या साहेब रिटर्न येतात, लेखी मागण्या येतात. आता ह्या अध्यादेश दिला, GR दिला, त्याला प्रोसेस आहे ना. पंचायत कायदा केला त्याला प्रोसेस आहे का नाही? जरा समजा आता नवरा बायको येतं आणि त्यांचं नाही पटलं, भांडणं झाली आणि त्यांना घटस्फोट घ्यायचं ठरलं, तर जाऊन लगेच घटस्फोट घेता येतो का? कायदेशीर प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया कोर्ट जरी ते जरी म्हणलं मग आम्हाला आत्ताचे आम्ही जगूच शकत नाही, आम्ही जर एका घरातलं आम्ही एकामेकाचं मुंडकं आपण मारून टाकू, तरी सुद्धा आपला कायदा आपलं कोर्ट सांगतं की जमणार नाही, वेळ लागेल. 6 महिने तुम्हाला त्याला बंधन आहे, प्रक्रिया करावं लागेल. 6 महिन्यात तुमचं काउन्सिलिंग होणार, काउन्सिलर सरकारचं येणार, तुम्हाला समजून सांगणार बाबा हो असं करू नका, एकत्र राहा वगैरे वगैरे. सरकारचा उद्देश काय? चांगल्यासाठीचे. ह्या आपलं राज्य हे लोकशाही आहे. आपण कोणतं राज्य स्वीकारलंय? लोकशाही स्वीकारलंय. आत्ताच्या आत्ता द्या, आत्ताच्या आत्ता द्या, असं कसं देता येईल? लोकशाही राज्यामध्ये लोकांना विचारावंच लागेल. हा आम्ही असा असा कायदा करतो, आपलं काय मत याच्यावर, हरकत काय, सूचना काय, विचारावं लागेल ना. का अकबराचं राज्य आहे, एका रात्रीत आदेश पास केला, कोणाला मान्य नाही करायचं काय नाही. चल अकबराने सांगितलं आता गुन्हे माझ्यावर आहेत, तुम्हाला सांगतो. आम्ही त्यांना निस्व सांगितलं, भाऊनी स्व सांगितलं की आमच्यावर बी 353 आहेत माझ्यावर. श्रीरामपूरमध्ये ते पाणी सोडायचं आंदोलन होतं, पाणी सोडित नव्हते पिकाला, आम्ही आंदोलन केलं, आमच्यावर 353 लावला. त्याच्यानंतर एक दावा घातला मी, एक शेतकरी चिटकून मिळाला, आम्ही एक त्या शेतकऱ्याच्या पोराचा दावा MSCBच्या ऑफिसमध्ये गेला, दावाच गाव घेऊन गेलो तिथं, लगेच त्याला चेक दिला तिथं गुन्हा दाखल केला. असे रस्त्यासाठी त्या कांद्याचा गुन्हा आहे, दुधाचा गुन्हा आहे, ऊसाचा साखरेचा गुन्हा आहे, सगळे गुन्हे आमच्या अंगावर येतं. आहेत ना आमच्या अंगावर गुन्हे, आमची बी आम्हाला वाटत असेल ना. मला 2दा-3दा लंडनला जायचं होती, तिकडं ह्या गुन्ह्यामुळे मला जाता नाही आलं. माझ्याकडे पैसे येतं, दुनिया भारी सगळं आहे, मला असून जाता नाही आलं. आमची बी इच्छा आहे ना गुन्हे, पण कायदेशीर प्रोसेस आहे, त्या कायदेशीर प्रोसेसमध्ये गुन्हे मागं घ्यायला वेळ लागतो. मी सरकारचा प्रतिनिधी नाही, शहरा भाजपच्या विरोधात लढता आमची जिंदगी गेली. कायम आम्ही बोललो ते शिवसेना भाजपवर टीका केलेली आहे. आता ते शिवसेना 2 झाल्यात म्हणा, हा, पण आपण काय सरकारचं नाही, पण सरकारने जे काम केलं आणि जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी जे काम केलं, मी सत्य सांगतो, वास्तव सांगतो. मी त्यांचा सेना भाजपचा टीकाकारच राहिलेलो आहे पहिल्यापासून. त्यांनी जे काम केलं त्यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांच्या सरकारमध्ये, प्रशासनामध्ये अनेकांचा विरोध असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी काय केलं की ही सगळी प्रोसेस पूर्ण केली. मला मागचा अनुभव आहे. पहिला खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग, तुम्हाला सांगतो हे आयोग स्थापन झाले. 19 स्थापन केली, काँग्रेसच्या काळातले आयोग येतं. आयोग कोण नेमतं? सरकार नेमतं. हां, या 3ही आयोगांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं. पृथ्वीराज चव्हाणांचा विधानसभेतला व्हिडिओ आहे. आम्ही त्या बापट साहेब ऐकलो, बापट साहेब म्हणले काय मराठ्याला आरक्षण द्यायचं? अरे तुम्हीच नेमले त्यांना, तुम्ही चुत्या पण येता का लोकाला? म्हणजे एका बाजूने सांगता का हे आयोग कोण नेमला? ह्या माणसाने आयोग नेमला. आत्ताचा जो शुक्र आयोग आहे काल सादर केला, हा, जे लोकांनी राजीनामा दिले, दुसरे लोक यात खूप वाद येतं. आता त्याच्यावर टीका आहे, बॉय मराठ्याचा आयोग आहे, आमकं दमकं, तर काही का भाग असा ना. शिंदेची तळमळ पाहिली, त्या मंत्रिमंडळातल्या अनेक लोकांचा विरोध असताना सुद्धा ह्या माणसाने काम केलं. आणि त्या माणसाला काय बक्षीस दिलं? तुम्ही तुझी आईची गांठ हिजाडी असं बोलाव, ही पद्धत आहे. मी जर बोलायला लागलो, मी जर कीर्तनात बोलायला, माझं कीर्तन तुझे का लोक? हां, ही पद्धत आहे का बोलायची? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला तिटकारा आला साहेब, फार तिटकारा आला. मी झोपलोच नाही हो, 2 दिवस झोपलो नाही, मला झोपच आहे ना. लोक व्हायरल, बरं हे काय भयानक काम ना. मग आल्या मी म्हणलं बा, हात जोडले मी त्यांना, लागून या पाय तुम्हाला, तुम्ही पाणी प्या.
मी कशाला गेलो स्टेजवर? बरोबर. मी आंदोलन सोडा म्हणलो का? माझं रेकॉर्डिंग बरं सगळं ऐका तुम्ही, बारीक ऐका. हो. मी म्हणलो जशी सगळे लोक लहान लेकरं, ती बारकी एक मुलगी एवढे लेकरू विनंती होतं, करते. ती आपली दादा पाणी प्या, दादा पाणी प्या. त्या महिला मंडळ हात जोडतात, घोषणा करतात लोक, बा मनोज दादा पाणी प्या, पाणी प्या. आणि मी वर कायला गेलो? मी म्हणलं ऐकत माझा इतक्या दिवसाचा अनुभव आहे. मी हात जोडले, म्हणलं दादा आंदोलन चालू ठेवा, पण गलासभर पाणी प्या, तुमची चिडचिड होती, तुमच्या पोटात काय नाही हे सांगायला गेलो. आणि मी कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगायला गेलो की तू का म्हणे माझं धाडेले निरोपा, तू का बरं एक जीव वाचो बा, जाते तर कुणी असू दे, पाणी पिये, एवढं याच्यात काय वाईट आहे? आणि मला हा माणूस असं बोलला आणि मला खूप पस्तावा आला. ह्या माणसाला याच्या भोवती फक्त खुशमश करायला लागतील, हांजी करणारे लोक लागतील, ते टीका करतात ना. वेळेपुरती पाहिजे समजा, ते सुद्धा वेळेपुरती पाहिजे. म्हणजे शासनाकडून ज्या काही गोष्टी घडल्यात आतापर्यंत, समाजाला काय मिळालंय नाही मिळालंय याबद्दल काही अनुभव आहेत का तुम्हाला? कोणाच्या सांगण्यावरून उपोषण सोडा, कोणाच्या सांगण्यावरून बंद करा, तारका पुढे टाकला, अशा काही गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? काही सांगता येतील का? काही पुरावे वगैरे नाही आहेत ना माझ्याकडे, आहेत ना. मी आता हे व्हिडिओ झाला का, त्यांचे आमचेच समाजाचे काही लोक माझ्यावर आता खूप चिडतील लोक त्यांचं एक बरोबर आहे, ते बोललं पाहिजे ना. त्यांचं बरोबर कसं आहे बा, एवढा मोठा समाज एकत्र आला आणि एवढा मोठा समाज एकत्र आला तर तुम्ही कमून विरोधात बोलले बा? हे बाकीचे लोक बोलते त्यांना बोलून द्या, दुसऱ्या जातीचे बोलते त्यांना बोलून, तुम्ही का बोलले? पण माझं असं म्हणणं आहे, आम्ही नेहमी आमची कीर्तन करायची भाषा कशी असती, ही समजून सांगायची भाषा असते की एसटीचा गाडी चाललेली आहे बा, ड्रायव्हर, आणि गाडी चाललेली आहे आणि त्याचा ड्रायव्हर पेलेला आहे, आणि ते फक्त मला कळालं एकट्याला, मला कळालं ड्रायव्हर पेलेला आहे. आता माझं काम काय, पहिलं काम मी स्वतः गाडीतून खाली उतरतो, आणि उतरलं दुसरं काम काय माझं की लोकांना सांगणं, हे बाबा हो, हे गाडीत बसू नका, हे असं ड्रायव्हर पेलेलं आहे, तुम्हाला हा खड्ड्यात नेऊन घालीन. हे कोणाचं काम आहे सांगायचं? हा ना, सांगायचं काम माझं आणि ऐकायचं कोणाचं? लोकांचं काम आहे. ऐकायचं लोकांचं काम आहे. जर मी सांगितलंच नाही आणि गाडी खड्ड्यात गेली, ऍक्सिडेंट झाला, तर उद्याच्या काळात काय म्हणते मला? तुम्हाला मार असं मला माहिती असेल सुद्धा, जीव गेले, खाली उतरले, लोकांना सांगितलं नाही, मग माझं काम आहे ना. भले उद्या काय हो, माझं खरं सांगणं हे माझं काम आहे. लोकांना माझ्याच भावना आहे ना, माझे तुम्ही नुसते म्हणता माझे मायबाप येतो, समाज माझा मायबाप, माझं नाही समाज मायबाप. मला नाही वाटत मराठीचं कल्याण व्हावा, मला नाही वाटत काही, माझाही समाज मायबाप आहे, मलाही वाटतं मराठीला खरं कल्याण व्हावं, सगळ्यालाच वाटतं. असं काय नाही महाराष्ट्रात, मला असं वाटत नाही की ज्याच्यामध्ये मानवता आहे ना तो याला विरोध करेल. हां, सगळ्याला माहिती मराठ्यांचं दुःख, मराठ्यांच्या वेदना, आणि त्या सगळ्या वेगळ्या कारणातून आल्या, त्याच्यावर आपण नंतर बोलू. त्याच्यातले काही जे उपाय येतं, डॉक्टर जसं चिठ्ठी लिहून देतो की ही गोळी घ्या, ही गोळी घ्या, ही गोळी घ्या, हे सलाईन घ्या, इंजेक्शन घ्या, त्यातलं आरक्षण एक गोळी आहे, मराठा समाजाचं कल्याण व्हायचं असं ती एक गोळी आहे. असं माझं खरं सांगणं काम आहे. आणि मी आता हे मला माहीत नाही की कुणी सांगत असेल काय असेल, जे आपल्याला माहीत नाही, पण मला संशय आहे आणि माझ्याकडं काही गोष्टी आहेत. आता हे जेव्हा तुमचे खाली काम न करता जे बसलेले लोक ट्रोल करतील, त्यांना मी उत्तर देईन, योग्य देणार, हा उत्तर देणार, कारण मी ह्या प्रक्रियेतला माणूस आहे, पूर्ण प्रक्रियेतला. आज नाही, मी 2006 पासून आहे काम केलेलं आहे, माझं काम रेकॉर्डवर आहे. म्हणजे व्हिडिओ, तुम्ही माझे व्हिडिओ दाखवा. हा, तर माझं जाता आता हे खूप सांगण्यासारखे बरं का, आता ते काही जास्त बोलत नाही मी. समजून घेतलं पाहिजे समाजाच्या लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून का लोकांनी ऐकल्या. ठीक आहे, एक भावना म्हणून एक आरक्षणाची प्रक्रिया आहे, समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून लोकांनी ऐकलं पाहिजे होतं. मात्र जसं आता उल्लेख केला, मी अनेक वेळा उल्लेख केलेला आहे की गाडी एका विशिष्ट मार्गाने जात आहे आणि ती गाडी नेट दरीमध्ये खाईमध्ये जाणार आहे. त्या ड्रायव्हरनी जे आहे ते त्या स्वतःला उतरून दुसरा एक ड्रायव्हर त्याच्यात बसवलेला आहे, कुणीतरी जे असून कुणी त्यांनी, आणि ती गाडी थेट दरीमध्ये जाणार आहे. आता असंच उदाहरण महाराजांनी सुद्धा सांगितलं की गाडीचा ड्रायव्हर पिलेला आहे, मला माहीत असताना मी का सांगू नये समाजाला, म्हणून सांगितलं आहे की समाजाने गाडीमधून उतरावं. आत्ता तरी वेळ आहे, अजूनही वेळ आहे की त्या गाडीमधून समाजाने उतरावं आणि बाहेर निघावून सुखरूप व्हावं किंवा मग वाचावं, अशा प्रकारचे याकडे आवाहन केलेलं आहे. काही गोष्टी नव्यानं सांगता येतील का तुम्हाला की या सगळ्या गोष्टी कशा प्रक्रियेत समाजाला आणखी नाही नंतर खोलामध्ये जाऊन काही सांगता येईल का या संदर्भात? नाही, आता माझं असं म्हणणं आहे की त्यांनी समाजाला विठीला धरू नये. काय मिळणार आहे? मागण्या काय त्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा.
खात्रीने सांगतो मला अध्यादेश 100% लागू होणार आहे. त्यांना द्यायचं तो काही प्रश्नच नाही. हां म्हणजे मला तरी असं वाटतं बरं का, सरकारच्या याच्यामध्ये तो अध्यादेश 50,000 हरकती आल्या आहेत, किमान त्या हरकती वाचण्यासारखं तरी करायला पाहिजे त्यांना ना. नाही तर 16 तारखेला आलं 17 तारखेला लगेच अध्यादेश काढा, हायकोर्टात जाणारच आहेत लोक, 100% जाणार आहेत. हायकोर्ट विचारेल ना तुम्हाला 50,000 हरकती आल्या आणि तुम्ही एका दिवसात कशा वाचल्या 50,000 हरकती. थोडा वेळ त्यांची मागणी 20 तारखेच्या आत करावं आणि 20 तारखेचा शब्द दिलेला आहे. 20 तारखेला अधिवेशन आहे. आता तुम्हाला मी नंतर सांगन खरी मागणी काय होती. म्हणजे पहिल्यापासूनची मागणी, नंतर मागण्या कशा बदलल्या? नाही आत्ता बघा हे सगळं एका शब्दात सांगतो. हा अहंकार आहे, मीपणा आहे. माझं इथून भाषा बघा त्यांची, मी असा मिळय तसा आणि माझा लय तडखा असतो, माझ्या तडख्यात कोणी सापडला का मी सोडित नाही. ही भाषा तुम्ही ऐकली ना तुम्ही? अनेक वेळा ऐकली. सगळं मी शब्द इतका खराब आहे. मी फडणवीस साहेबांना जाऊन विचारा, एकदाच भाषण केलं मी, पुन्हा येईल केलं का नाही भाषण, काय झालं परिणाम सगळ्याला मला काय टीका नाही, वस्तुस्थिती सांगायची. मी शब्द इतका खराब आहे महाराज. आज मी बोलतोय ना, तुम्ही मी माझा मिलय असा मी तसा भाषा बघा ते भाषा आहे अशी भाषा. लाखो लोकांचं नेतृत्व करतात. तुकोबारायच्या मी शब्दात सांगतो. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मी नयो माझे वाचे या नाव साचे देवपण. ज्याच्या तोंडात मीन माझं येत नाही ना तो देव आहे. देवत्वाची व्याख्या आहे. आणि याच्या भोवती जे गोळा झालेत ना हांजे करणारे, लाज वाटायला पाहिजे कीर्तनकाराला, एका कीर्तनकाराला. हा मुद्द्यावर यायचं होतं मला. हा एक कीर्तनकाराला याला कसं पाहिजे, याला याचं म्हणजे हा देव आहे, हा साधू आहे, हा संत आहे. अहो एक महाराज काय म्हणला माहिती का, माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे. काय म्हणला माहिती का, ते म्हणला की आता देऊला आळंदीला जायची गरज नाही. अंतरावली सराटी हीच आपली देऊ आणि हीच आपली आळंदी. इठल 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 हे संत म्हणले. हे संत साधू असं हे याला संत साधू म्हणायचे का? वारकरी संप्रदायामध्ये ह्याला किती स्थान आहे? माझं तर अजून तर काहीच नाही. हा पुढं जाऊन त्या महाराजांनी इतकं पाप केलंय तर जा विचारणार आहे मी. हा तरी असा तुमच्या समोर असं तुम्ही राहता आणि तो मी अभंग ह्याची दान देगा देवा तुकोबारायांचा, तुझा विसरणा व्हावा गुण गाई ना आवडी. आम्ही वारकरी सगळे म्हणतो. हिने काय अभंग केला, ह्याची दान देगा द्यावा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा. अरे मिळावा ना, आम्ही नाही त्या मताचे नाहीत, मिळावाच. पण तुकोबारायांच्या अभंगात तुला बदल करायचा अधिकार कोणी दिला? तुला त्या माणसाचा उदो करायचा, तू कर ना उदो. माझ्यासाठी हा देव आहे, माझ्यासाठी हा काय, तू काही म्हणणं त्याला. तुकोबाराच्या अभंगात काय शब्द घातला, का घातला तुकोबाराच्या शब्दात हा अभंग कोणी बदलायचा अधिकार दिला? हा साधू आहे, हा संत आहे. कन्हैया हॉटेलची जी मिटिंग झाली ना, तुम्ही व्हिडिओ केला त्या मिटिंगला मी हजर आहे. तिथं त्या मिटिंग बऱ्याचल्या मिटिंगला हजर आहे मी. तुम्हाला सगळे फोटो व्हिडिओ सगळे देतो मी. माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग ठेवल्या मी सगळ्या. मी म्हणलं हा इचू डंक एकदा आपलं ठेवा म्हणलं औषध. हा सगळं याला आहे मी. आदल्या साधू आणि संत वारकरी संप्रदाय सांगतात, मी इतरांचं नाही सांगत. इतर प्रत्येक धर्मानुसार बदलतात. आमच्याकडं मटण अंडे खात नाही माळकरी, हे बघा खरी सुटून आमच्याकडे खात नाही. मी पाहिलं या माणसाला, म्हणजे पाहिलं ना भाकरी संग मटण नाही खात. तू उकाळलेलं काय त्याला मला माहित नाही काय शब्द आहे. आणि अर्धा ताट अंडे आणि अर्धा ताट, आणि हे तुझा साधू, हे तुझा संत, ते महाराज तुमच्या इथे कोणत्या गडावरचा महाराज आहे. हा साधू हा संत, हे अंतरावली, हे पंढरपूर. आमच्या पंढरीचं आळंदीचं देहूचं महत्व आमच्या देहू संस्थानला आदेश काढावा लागला. तुम्हाला काय करायचं ते. अहो वारकऱ्यांनी काय केलंय, वारकऱ्यांनी काय केलं, जोडायचं काम केलं, जोडायचं. अहो ही एकाचीच विण, तेथे कैसे भिन्न भिन्न. काय भिन्न आहे तुमच्यात माझ्यात, काय भिन्न आहे हो, काय भिन्न आहे तुमच्यात माझ्यात, एकच आहेत ना आपण सगळेजण एकच आहे. आणि हे खऱ्या अर्थाने इतकं नुकसान झालंय. माझा गायक आहे कीर्तनामध्ये, सुताराचा आहे तो, सुताराचा गायक आहे. आता मी फोन करत येत नाही माझ्याकडे तो, ते म्हणतो मला पोट दुखत आहे मला निर्माण झाली. ते बिचारे ते सुताराचे लोक ते बोलत नाही. आता हे नंतर मध्ये आंदोलन झाली, बंद झाली, गाव बंदी झाली. नाही आता मध्ये काल 14 तारखेला व्हॉट्सअप बंद होता, व्हॉट्सअपचा बंद होता. कुणी घोषणा केली काहीच माहीत नाही. सकल मराठा समाज म्हणलं का ते जमून जातं. तर काही टाळकरी टोळकी फिरत होते. मी एका नाह्याच्या दुकानात बसलो होतो. हां तर ते आलं 5-25 पोरं असतील मोटरसायकलीवर. अय नावड्या बंद कर रे.
मराठ्याचा आज बंद आहे. मराठा काय हे आपला महाराष्ट्र बंद आहे आज. सकल मराठा समाजाने पुकारलाय. ते न्हावी माणूस काय बोलणार हो? तेव्हा हा दादा करतो, पाटील पाटील करतो बंद. ती कस तरी ओळखलं, बंद केलं. त्याच्या मनात काय आलं असं हो? काय आलं? भाजीवाले होते. भाजी माझ्या दारामध्ये, तुम्हाला खोट नाही सांगत, तिथं एक वडे भजे करणारा माणूस होता. त्याच्या पोरांनी एक 15 दिवसापूर्वी आत्महत्या केली, वेगळ्या कारणास्तव केली. आणि तिने पहिलाच दिवस तिने दुकान उघडलं. महिना मागचा जेव्हा एकदा ते बसले होते ना उपोषणाला, तेव्हाचा किस्सा आहे. तिने हॉटेल उघडलं 9, 9:30 वाजता, 8 वाजता. सकाळी आला, वडे भजे तयार केले, सगळे भरपूर त्याचं मटेरियल तयार केलं, करून ठेवलं. आणि हे आले आमचे, बंद करा. तर माझ्याकडे इतकं किलवाने आला, त्याचं माझ्या डोळ्यात पाणी तुम्हाला खोट नाही सर. मराठ्यातच आहे आमच्या. हे लोक म्हणतात बंद करा. त्याचं पोरगं वारलं होतं, त्याचं दुःख, त्याच्या वेदना हे मी पाहिलं सगळं. काय वाटलं असं त्याला? तुम्हाला समजत नाही का? मला कळत नाही नाटकं. ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे याला. चुत्या बनतो का मला? ही तळतळी आग आहे ना, माझ्या पोटातली आग आहे. ड्रामा बाज माणूस आहे. तंबाखू खाऊन त्या बापाने उपोषण ठेवलं होतं का? मार कर, काय करायचं ते कर, घेत नाही कोणाला. मी त्या माझ्या डोळ्यात पाणी. त्याला जेव्हा या लोकांनी सांगितलं बंद कर दुकान, साहेब इतकी फळी, इतका विद्वेष समाजामध्ये, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकोबराय सांगतात. कोणाचाच मत्सर नको, आणि मत्सर चाललाय हा. विचारायला लागत हे कोणत्या जातीचं आहे, ते कोणत्या जातीचं आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. इतकं हे आणि हे प्रिप्लॅन आहे. रात्रीतून मिळालेली संपत्ती तुम्हाला टिकवता आली पाहिजे. लॉटरी लागली कोटी रुपयाची, ती आज काही लोक भिकारी झालेले आहेत. तशी अवस्था ह्या माणसाची झालेली आहे. तुम्ही बघा पहिली आज सभा कितीची, ती मध्ये एकदा सभा झाली अंतरावलीला, प्रचंड मोठी कोट्यावधीची सभा. आणि 23 डिसेंबरची सभा बघा तुम्ही. तुम्हाला कळलं असेल ना अंतर, किती लोक आले, किती कमी झाले. आणि आता बघा माणसं नाही. लोक ओळखून चुकतात काय नेमकं नव्यानं चाललं, बोलत नसले लोक. शहाणाची मराठा समाज हुशार आहे, शहाणा आहे, त्याला कळतं. पण आता बोलन कोण, जाऊन द्या मुरुंद म्हणते, काय करायचं आपल्याला, काय बोलायचं. अरे पण बोलणं आमचं काम आहे ना. तुकोबराने आम्हाला सांगितलं ना, हे शब्द शस्त्र हाती भगवून बाण आड वाटे जातात लावी नीट सोयी, धर्मनीत ती ही आयशी आहे. धर्मनीत कशाला म्हणतात? आडवाटाने कोणी चाललं असेल तर त्याला नीट सोयी लाव. धर्मनीत ती ही आयशी आहे. पुढे तुकोबराय सांगतात, नायिकता सुखे करावे ताडणं, पाप नाही पुण्य असे फार, ना ऐकलं ठोकून काढा. इतका आम्हाला आदेश आहे तुकोबरायांचा. आम्ही खरं सांगावं नाही का? खरं सांगणार. माझं आव्हान आहे. मी आता जास्त बोलत नाही. माझ्या आव्हान या सगळ्या गोष्टीमधून शेवटचा एक प्रश्न आहे की समाजाला काय आव्हान करा? तुम्ही जर सांगितलं गाडीतून उतरा, मात्र वारकरी संप्रदायाच्या भाषेमध्ये, आता मी बोललो तर त्यांना लोकांना, आता माझे आता अनेक विरोधक आहेत, म्हणजे मी बोललो जरी किती खरं बोललो तर लोकांना खरं वाटत नाही. मात्र तुमच्या तोंडून काय आव्हान करणार आहे की कशा प्रकारचं तुम्ही सावध झालं पाहिजे? आता हे पहा, आपण लोकशाही देतो, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आंदोलन करावं. मला वाटलं मला ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे, मी पाठिंबाही द्यावा. मी तुमच्या आंदोलन करण्यालाही मी याच्यात नाही. मी कोणाला पाठिंबा 2016ला मराठा समाजाने मोर्चे काढले. हे मोर्चे जागतिक रेकॉर्ड झाले, शांततेत झाले. कशी झाले? शांततेत मोर्चे झाले. नोंद झाली, ते रेकॉर्ड झालं. एक सिंगल गुन्हा नाही, सिंगल गुन्हा. त्या सगळ्या प्रक्रियेत 2016च्या ऑल टोटल प्रक्रियेत होतो. आणि आम्ही एवढा प्रामाणिकपणा दाखवला. मी आमच्या नगरमधली आमची टीम येतं, गाडे साहेब असतील, काळे साहेब असतील, ते आमचे वारले आमचे मामा असतील, गिरवले, ही सगळी माणसं, पवार असतील, ह्या आम्ही सगळा पैसा जमा केला. आमच्याकडं त्यावेळेस 1.5 कोटी रुपये शिल्लक राहिले होते. आम्हाला जर काय करा, आम्ही ते पैसे FD केले, समाजाच्या वापरले भल्यासाठी. त्या प्रक्रियेत आम्ही होतो महाराज. आणि त्या प्रक्रियेत असताना शांतता. पण आत्ताच्या प्रक्रियेत मी पाहिलं, कालही पाहिलं, कुठं हिंगोलीला बस जाळली, कुठं अजून इकडे बस जाळली, कोणाचा रस्ता अडवला, कुठं काय केलं. अधिकार आहे, निकराची परिस्थिती आल्यावर आपण करू, हे सगळं करू. पण शांतता ही फार महत्त्वाची. करा, अवश्य करा.
समाजाला माझी विनंती, एकदा गुन्हा दाखल झाला ना, मी त्याचा साक्षीदार आहे. माझ्यावर गुन्हे दाखल येतं, सगळे सामाजिक गुन्हे आहेत, एक माझा दुसरा गुन्हा नाही. सगळे दुधासाठी, कांद्यासाठी, ऊसासाठी, त्या याच्या आरक्षणासाठी सगळे माझ्यावर गुन्हे दाखल येतं. पण ते गुन्हे निघत नाही. इतके हाल होते गुन्हे काढता इतक्या चक्रा मारावं लागतात, सगळे लोक येत नाहीत, ते लई झंझट. आणि नवीन पोरांचं जर झालं तर त्यांचं आयुष्य बरबाद होतं. कारण तो जो पिरियड असतो नोकरी लागायचा तो येत नाही. नम्र आव्हाने की कोणची एसटी जाळू नका, चाळ पोळ तोड फोड काहीच करू नका, काहीच करू नका. संख्येच्या बळावर आपल्याला हे भेटणार आहे. लोकशाहीचा मार्ग आहे. संख्येकडे ज्याचे डोके जास्त त्याला ते त्याचं हे गणितच आहे. एक समाजाला नम्र आव्हाने माझा, हात जोडून लागून या पाया विनवितो तुम्हाला, तुका करी दंडवत प्रणिपात आचर्य. दंडवत घालतो, लोटांगण घालतो तुम्हाला. मस्तक हे पायावरी या वारकरी सांगताचे. सगळ्याच्या पायावर अजिबात हातात दगड घेऊ नका. दगड हातात घेतला, काठी हातात घेतली, तुम्ही जाळ केला, धूर केला, महाराज काय होईल? याचा सत्यानाश होईल आंदोलनाचा. हे माझ्या भावांना आव्हान आहे सगळ्या जे काही आहेत. आणि दुसरं माझं आव्हान आहे, एक आवाहन आहे, अवाहन, आणि दुसरं आव्हान आहे. आव्हान आहे माझं. कोणाला आहे हे आव्हान? जरांगे पाटलांना माझं आव्हान आहे. समाजाला काय मिळालं आणि काय नाही मिळालं, कसं मिळालं, काय मिळालं, याच्यासह अनेक प्रश्नावर आपल्या काय चुका झाल्या, आपलं काय भलं झालं, या सगळ्या गोष्टीवर 1 to 1 माझ्याशी चर्चा करा. लाईव्ह चर्चा, लाईव्ह. तुम्ही लाईव्हचीच आहेत ना. जी. समाजाने तुम्हाला का मानलं होतं? समाजाने का डोकं, अरे हो माणूस खोलीत बोलतच नाही, कानात बोलत नाही, खोलीत बोलत नाही, पारदर्शक आहे, फाटका आहे, चांगलं आहे ना. मी बोलतच नाही, चांगलाच आहे तो. काही त्याच्या चांगल्याच गोष्टी आता. पण नंतर बी जायला ना, नंतर कानातच बोलला ना. ती गिरीश महाजन कुठे बोलला का? किती दिवस चालू होतो व्हिडिओ? नंतरच्या बंद खोलीमध्ये तुम्हीच लावला ना ती व्हिडिओ. एक पत्रकारांनी तुम्ही लोणावळ्यात कसं काय बंद खोलीत बोलले? बंद खोलीत चर्चा, माझं 1 to 1 लाईव्ह तुम्ही बोला माझ्याबरोबर, लाईव्ह चर्चा करू आणि समाजाला सांगू. हा, मी जर हरलो ना, मी गुलाम राहीन तुमचा. माझं तुम्हाला आव्हान आहे आणि समाजाला माझं आव्हान दंड ठोकून करते. मी बी मराठ्याचा जी, हा, मी बी जाते. आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही या, विथ प्रूफ आहे माझ्याकडं सगळं. माझ्याकडं कल्पनेच्या पेक्षा बाहेर पुरावे आहेत माझ्याकडं प्रत्येक ठिकाणच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं, प्रत्येक ठिकाणचे. आता फक्त का जाहीर करत नाही, त्याचं कारण असं आहे की ह्या माणसाबरोबर माझ्या समाजाचं नुकसान होईल. समाजाचं, मला समाज आहे तितकाच प्यारा आहे ना. हां, तो वाचवला पाहिजे आणि ही एक जीव झाला पाहिजे, एकत्र झालं पाहिजे, पुन्हा गावगाडा व्यवस्थित चालला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत. मला वाटतं मी भावनेचं भरातही खूप काही बोलून गेलो असेल, चुकलं असेल तर माफ करा. आमचं बोलिले तो काही, परत तुकोबारायचे वचन सांगतो, बोलिले तो काही तुमची हिता, वचन नेनता क्षमा कीजे. आणि पुढे अजून एक सांगतो, तुका म्हणे हित देखण्याशी कळे, पडती आंधळे कुपा माझी. आंधळे एवढीच पडतील आणि हित फक्त देखण्याला कळण. माझं तुम्हाला फक्त सांगण्याचं काम आहे बस, याच्यापेक्षा माझा काही उद्देश नाही. मला कोणती निवड काही पुढं काय राजकारण फिचकारण पुढं काय आलं सगळं, अहो आम्हाला लई मिळतंय. आणि आमच्या महाराज लोकांना बी सांगायचं, लई लोचाटण हे होऊ नका. हां, तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, माझ्या सगळ्या संतांचा मान सन्मान ठेवा. त्यांची उंची वेगळी आहे, त्यांच्या पुढे ना हे तुमचा हा काही, आता मी लय खाली जाऊन बोललो असतो, हा, पण माझी संस्कृती वेगळी आहे. हा, नखालाही सर नाही साधू संतांच्या पुढं. माझ्या छत्रपती शिवाजी, कोणालाही कोणाची उंची लावू नका, मी महाराज लोकांना सांगतो. त्याच्यावर आपण पुन्हा एकदा बोलू. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद महाराज. आणि दीर्घकाळ बोललेला आहे. मला वाटतं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे आणि शेवटी सुद्धा तुम्हाला सांगतो, व्हिडिओ स्किप करून जर पाहिला तर तुम्हाला आमच्याबद्दल प्रश्न उपस्थित होणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, वेळ काढा आणि वेळ काढून पहा, कारण वेळ काढून पाहण्याचीच ही तुमची वेळ आहे. महाराजांनी उल्लेख केलेला आहे की गाडीमधला ड्रायव्हर पिलेला आहे आणि ती गाडी थेट दरीमध्ये जाणार आहे. त्या गाडीमधून उतरायचं की नाही, वाचायचं की नाही, हे तुमचा प्रश्न आहे. समाजाला आवाहन केलंय आणि पाटलांना आव्हान केलंय, माझ्यासोबत लाईव्ह डिबेट होऊ द्या, कोण चूक कोण बरोबर
याचा बुरखा आणि याचा पर्दाफाश मी करतो. या सगळ्या गोष्टी कशा घडल्या हा स्टुडिओमध्ये करतील हा, ते. नाही तर तिथं हे जे अंधभक्त हा. येतं तू काही बोलला का लगेच ते आळत येत अंगावर येतील तिथेही बोललो असतो मी, पण मला माहिती इथं शक्यच नाही म्हणून ते तुम्ही सांगा, नाही तर ते म्हणते या मग इकडं. हो हो नाही ते खरं आहे. इथं सेफ्टी ठिकाणी आणि प्रोटेक्ट ठिकाणी म्हणजे तुम्ही काही नंतर प्ले प्लॅन कराल तिथं पुन्हा बोलायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्यात. म्हणजे तुम्हाला जर खरंच समाजासाठी प्रामाणिकपणे वागायचं आणि वागलेला आहात तर तुम्ही या ठिकाणी लाईव्ह या आणि महाराज 1 to 1 करतील, प्रश्न विचारतील, तुम्ही उत्तरं द्या, ते विचारतील, तुम्ही विचारा, ते उत्तरं देतील आणि या सगळ्या गोष्टी घडतील. महाराष्ट्रामध्ये काय नेमकं चाललंय 5 महिन्यांपासून हे जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी प्रामाणिक आहे समाजासाठी तर तुम्ही लाईव्ह डिबेटमध्ये महाराजांसोबत उभं राहायला पाहिजे. या सगळ्यांचा सारांश आहे. मराठी महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि हा सगळा मुद्दा स्किप न करता पुन्हा तुम्हाला मी आवाहन करतोय की तुम्ही या ठिकाणावरून सगळा व्हिडिओ पाहिला तरच तुमच्या लक्षात येणार आहे. मराठा समाजानं गाडीमधून उतरायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. एवढंच. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.